नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. तुम्ही आपल्याला जो प्रतिसाद देताय जिल्हा न्यायालयासंबंधी त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना खूप जास्त चिंता असते जेव्हा तुमचा फॉर्म भरून होतो, तर तुमची पुढची चिंता असते की अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा. तर या सगळ्यांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील तुम्हाला. तुम्हाला फक्त मी पुस्तकं नाही सांगणार, मी तुम्हाला वे सांगणार आहे अभ्यास करण्याचा. तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, कोणते माध्यम तुमच्यासाठी उत्तम असतील. कधीच आता सरळ सेवेची आपण जी काही तयारी करत असतो, तर आपल्याला आयोगासारखं प्रत्येक विषयाला वेगळं पुस्तक असं इथं तुम्हाला होणारच नाही, पॉसिबलच नाहीये. सो कधीच अगदी प्रॉपर मी प्रत्येक जी के मध्ये प्रत्येक विषयाला एक बुक रेफर करतो असं बिलकुल करायचं नाहीये. हा अगदी चुकीचा अभ्यासाचा आपण म्हणू शकतो मार्ग आहे, जिथं तुम्ही तुमचा वेळ वाया घालवणार आहात, दुसरं काहीच नाही. मी आज तुम्हाला प्रॉपरली पुस्तकं नाही, मी तुम्हाला अभ्यास करण्याचा एक प्रॉपर मार्ग सांगते. बघा तुम्हाला आवडतोय का. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. स्टडी मटेरियल आणि पुस्तकं दोघंही सांगेल. सो सुरुवात करूया आपण. बघा, तुम्हाला पहिले तर समजून घ्यायचंय की विषय कोणते कोणते आहेत. हा, तर बघा, पहिले तर तुमचा 10 प्रश्नांचा आणि 10 गुणांचा मराठी व्याकरण हा विषय. आणि हा विषय बऱ्याचदा संपूर्ण महाराष्ट्राला सोपाच जातो, क्वचित एखाद दुसरा विद्यार्थी असतो ज्याला हा थोडासा अवघड जातो. सो मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे, हा, तर मोरा वाळंबे हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये एक आपला शब्दसंग्रह असतो आणि एक ग्रामरचं पुस्तक असतं. सो तुम्ही करा, लास्टचा जो पेपर हायकोर्टने घेतला होता स्वतः तो पेपर अभ्यासा. तर टीसीएसचा पेपर अभ्यासात बसू नका, कारण की टीसीएस तुमचा पेपर नाही घेणार आहे, स्वतः हायकोर्ट घेणार आहे, ऑफलाईन घेणार आहे, ओएमआर शीटवर तुमचा पेपर होणार आहे. सो इथे तुम्हाला आधी जो हायकोर्टचा पेपर आहे तो बघायचा आहे. आपली जी क्लार्कची बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा जुना हायकोर्टचा पेपर टाकलेला आहे, जो स्वतः हायकोर्टने घेतलेला. आणि शिपाईची बॅच आहे तिथं सुद्धा टाकलेला आहे. सो पेपर जाऊन तिथं बघा. हा, आणि प्रत्येक ऑफलाईन पेपर एकच असतो. इथं टीसीएस आणि आयबीपीएस सारखं ते शिफ्ट्समध्ये पेपर नसतात जिथे जास्त पेपर्स आपल्याला मिळतात. सो एका वेळेला एका परीक्षेचा एकच पेपर असतो, ही गोष्ट क्लिअर करा. पहिली गोष्ट तर ह्या हायकोर्टच्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी मुलांना दिल्या जात आहेत किंवा मुलं ते कन्झ्युम करतायत. असं करू नका. तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन जिथे मिळते तिथून गोष्टी घ्या. मी माझं नाही म्हणत आहे, मी कोणाचं पण, तुम्हाला कुठे भरपूर ठिकाणी फुकटमध्ये पण चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. आता ते तुम्हाला ओळखायचं की कोण प्रॉपर करते आणि कोण आपला असंच टाइमपास चालू आहे. ठीक आहे, तर या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जर नसेल घेतलं तर काय हरकत नाही. आपण काय करणार आहोत, जे पूर्ण पुस्तक आहे तर त्या पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्या बॅचमध्ये मी टाकून देणार आहे. हा, मराठीच्या सेक्शनमध्ये एक ई बुक सुद्धा आहे. माझे खूप जवळचे मित्र, तुम्हाला माहिती असेल दयानंद हाळे सर, तर त्यांचे लेक्चर्स पण असतील आणि त्यांची ई बुक आहे ती सुद्धा मराठीची तुम्हाला मिळेल. आणि हे पुस्तकाचे महत्त्वाचे पीडीएफ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील हायलाईट केलेले. बट तुम्हाला वाटतं की मला चांगलाच अभ्यास करायचा तर पुस्तक पण घेऊ शकता. त्यानंतर या सामान्य ज्ञान, तर सामान्य ज्ञानाचा काहीच लोड घ्यायचा नाही. हा, सो हा विषय माझा आहे. हा, रक्ताचा विषय येतो, तर या विषयाचे सगळे लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला बॅचमध्ये मिळतील. बट तुम्हाला वाटतं की मला पुस्तकातून करायचं आहे मॅम, मला बुक रेफर करा, तर मग बघा, इथं तात्याचा ठोकळा जो आहे, तात्याचा ठोकळा वाचा. का, आता मी तुम्हाला हे का म्हणते, मी बऱ्यापैकी मुलांना कधी सजेस्ट करत नाही, टीसीएसच्या मुलांना मी चुकून पण तात्याचा ठोकळा कधीच 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 सजेस्ट करणार नाही. बट आता जेव्हा मी की लास्ट इयरचा किंवा याच वर्षी, लास्ट इयर काय, लास्ट जो काही बॉम्बे हायकोर्टनी पेपर घेतला होता 10 ऑगस्ट 2025ला, भरती जानेवारीची होती, 124 पदांची ही जाहिरात होती. सो इथं तुम्हाला अगदी साधे सोपे शिवसागर धरण म्हणा, विटॅमिनवर म्हणा, सो असे सगळे प्रश्न होते जे या पुस्तकातून कव्हर होतील. सो हे घेऊ शकता. अन्यथा नसेल घ्यायचं तर मग आपल्या बॅचमध्ये तर मी तुम्हाला हे शिकवणारच आहे. त्यानंतर संगणक बघा, संगणकाच्या आपल्या खूप सुंदर अशा नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि नोट्स ज्या आहेत ना, लुसेंट मधल्या आहेत. सो लुसेंट मधलं जे संगणक आहे तर ते एसएससी जीडी वगैरे इकडे सुद्धा असतं. एसएससी किंवा बँकिंग किंवा आपण म्हणतो इकडे रेल्वे सगळीकडे असतं. सो ते अगदी साध्या सोप्या भाषेत मराठीमध्ये मी तुम्हाला करून देणार आहे. आणि त्याच्या बाहेर एकही प्रश्न, मी संगणकाबद्दल 100% कॉन्फिडन्स आहे, कारण की संगणकाचे जर तुम्ही आत्ताचे हायकोर्ट जे प्रश्न विचारते ते बघाल तर अगदी सोपे. आपल्या नोट्समध्ये सुरुवातीचे जे प्रश्न संगणकाचे आले ते 3-4 पेजमध्येच कव्हर होत आहेत. सो नक्की तुम्ही संगणकाच्या माझ्या नोट्स ॲपमध्ये तुम्हाला मिळतील, म्हणजे बॅचमध्ये मिळतील. स्वतः वेगळ्या नोट्स हव्यात तर वेगळ्या पण भेटतील आणि तुम्हाला त्या बॅचमध्ये पण भेटतील. सो तसं पण तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक बॅचमध्ये, पिओनच्या बॅचमध्ये पण नसेल संगणक तरी देणार आहे मी, एखाद दुसरा आला तर प्रश्न. आणि शिपाईच्या बॅचमध्ये, सॉरी क्लार्कच्या बॅचमध्ये तर असणारच असणार आहे. त्यानंतर गणित बघा,
आता गणितसाठी आपल्याला काय करायचंय, गणित तुम्हाला शिकायचं नाहीये आपल्या इथे, आपण तुमच्याकडनं गणित करून घेणार आहोत. रोज तुम्हाला न चुकता उद्यापासून, बरं का, उद्यापासून आपल्या क्लर्कच्या बॅचमध्ये रोजच्या रोज तुम्हाला 20 गणिताचे आणि 20 बुद्धिमत्तेचे प्रश्न मिळतील. सकाळी प्रश्न मिळतील, दिवसभर प्रश्न सोडवायचे, 40 प्रश्न रोज, प्रत्येक टॉपिकवर रोज रोज प्रश्न असतील, टाईप वाईज असतील, म्हणजे इझी, मॉडरेट आणि हार्ड, अशा प्रकारे तुम्हाला 3 दिवस एक टाईप असेल, 20-20 प्रश्न असतील आणि ते प्रश्न तुम्हाला सकाळी सोडवण्यासाठी दिले जाईल. संध्याकाळी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल आणि त्याची एक्सप्लेनेशनची सीट पण मिळेल. अशा प्रकारे आपला गणिताचा हा पूर्णपणे प्लॅनिंग असणार आहे बॅचमध्ये. बट तुम्हाला वाटते की मॅम मला पुस्तक पाहिजे, मला एक प्रोफेशनल व्यक्ती पाहिजे गणितासाठी, तर मग तुम्ही नक्कीच सचिन ढवळे सर तुम्हाला माहिती असतील, सचिन ढवळे सो यांना तुम्ही नक्कीच रेफर करू शकता. MPSC मधलं गाजलेलं नाव आहे आणि बऱ्यापैकी सरांची जी गणित शिकवण्याची आणि बुद्धिमत्ता शिकवण्याची पद्धत आहे तर ती खूप सोपी आहे. अगदी बिगनर, अगदी नवीन अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा यांच्याकडनं गणित शिकू शकतो. सो नक्कीच जर तुम्हाला वाटतं की मला एक्सपर्टकडनं गणित बुद्धिमत्ता शिकायची तर तुम्ही यांच्याकडनं शिकू शकता. पुस्तकं वगैरे काही घ्यायची गरज नाही, यूट्यूबचे लेक्चर्स त्यांचे आहेत. ओके, यूट्यूबचे लेक्चर सध्याला सर आता यूट्यूबवर आहेत, सो तुम्ही त्यांचे यूट्यूबचे लेक्चर बघा फ्रीवाले. नाही तर नाही समजलं तर बॅच वगैरे घ्यायची तर घ्या, पण त्यांची बॅच महाग असते. हा, क्वालिटी आहे तर महाग असणं साहजिक आहे, सो तुम्ही घेऊ शकता. आता हे काही प्रमोशन वगैरे नाही, मी काय सरांना लई जवळून ओळखत नाही, बट मला माहिती आहे चांगलं कोण शिकवतं, एक ऑथेंटिक तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते प्रामाणिकपणे, दुसरं काहीच याच्या मागे उद्देश नाही. त्यानंतर इंग्लिश ग्रामर. सो बघा, आता इंग्लिश ग्रामरसाठी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कवी सर आहेत आणि कवी सर तुम्हाला कॉमिक वेनी म्हणजे हसत खेळत, तुम्ही त्याच्यामध्ये बघताय की सरांच्या पीपीटीमध्ये व्हिडिओज असतात, सर अगदी कॉमिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करतायत जेणेकरून इंग्लिश तुम्हाला सोपं वाटेल. तुम्हाला आता मॅडमचेच सर असतील किंवा मॅडमच्या चॅनलवर आहेत, सो मॅडम त्यांच्याबद्दल खूप जास्त वाढवून चढवून सांगतायत, तर असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांचा बॅकग्राऊंड पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक लक्षात घ्या, सर ऑलरेडी गव्हर्नमेंट कॉलेजवर प्राध्यापक आहेत, त्याने ऑलरेडी सेट क्लिअर केलेला आहे, नेटची तयारी करत आहेत. सेट महाराष्ट्र सेट त्यांचा क्लिअर आहे, कळलं, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ते क्लिअर आहेत आणि ऑलरेडी ते एक प्राध्यापक सुद्धा आहेत आणि ज्या कॉलेजमध्ये मी शिकली त्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत, लक्षात घ्या. सो आणि त्यांचा बॅकग्राऊंड इंग्लिशचा खूप जबरदस्त आहे. इव्हन त्यांचे फादर सुद्धा इंग्लिशचेच टीचर होते आणि ते सुद्धा आहेत. सो त्यांचं इंग्लिश एवढं जबरदस्त आहे, तुम्ही त्यांच्याकडनं इंग्लिश शिकू शकता. पण तुम्हाला वाटते की मॅडम पुस्तक सांगा, सो बिंदास तुम्ही इथं बघा, पुस्तक जे आहे एक ओके ॲपसाठी घेऊ शकता, ब्लॅक बुक म्हणून ओके ॲपसाठी, आणि बक्षी सरांचं वगैरे पुस्तक चांगलं आहे, बट वन्स अगेन ते अवघड असतं, तुम्हाला एवढं अवघड नसतं. सो नक्कीच तुम्ही कवी सरांना फॉलो करू शकता. लवकरात लवकर कवी सरांची एक वेगळी 150 रुपये 200 रुपयाची आपण फक्त इंग्लिशची बॅच घेऊन येऊ. पहिले तुम्ही यूट्यूबला बघा त्यांना, तुम्हाला यूट्यूबला आवडलं तर आपण बॅच घेऊन येऊ आणि मला माहिती आहे ते तुम्हाला आवडेल. सो इंग्लिश आपण अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं कव्हर करून देणार आहोत. जर तुम्हाला वाटतं की पुस्तक, तर बक्षी सरांचं किंवा मग ओके ॲपचं पुस्तक जे आहे ब्लॅक बुक तुम्ही घेऊ शकता. बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा इंग्लिशचं पुस्तक आहे, जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे विषय आणि त्या संबंधीचे शिक्षक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इथं तुम्हाला पर्याय नाहीये, माझं ई बुक तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये 10च्या 10 प्रश्न कव्हर होतील, लक्षात घ्या, 10च्या 10, कारण की अगदी क्वालिटी असणार आहे. अशा प्रकारे बघा, ही आपली क्लार्कची बॅच आहे जी की 599 रुपयाची आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, GK, कम्प्युटर, मॅथ, रिजनिंग, मराठी ग्रामर सगळं शिकवलं जाईल. तुम्हाला जे पुस्तकं मी सांगितले तर त्या पुस्तकाच्या ज्या काही PDFs आहेत त्या सुद्धा आपल्या बॅचमध्ये मिळतील. सो तुम्हाला वेगळं आता ब्लॅक बुकच्या म्हणा किंवा मग मराठी ग्रामरच्या म्हणा, कम्प्युटरच्या नोट्स तर तुम्हाला मिळणार आहेत, हे सगळं देणार आहे. पोरांचा पुरेपूर विचार केलेला आहे, जिथे तुमचा खर्च कमीत कमी होईल या गोष्टी मी इथं पूर्णपणे सगळ्यात वरती ठेवते, लक्षात घ्या. सो ही बॅच जी असणार आहे ज्याच्यामध्ये लेखी परीक्षा आणि टायपिंग टेस्ट, एक लक्षात घ्या, क्लर्कच्या पोरांना टायपिंग करायची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम पहिले लेखी तर काढू द्या मग तुम्ही टायपिंगचं बोला. जर असं विचार करताय तर तुम्हाला अजून काहीच माहित नाहीये, तुम्हाला अजून परीक्षा समजलीच नाहीये हायकोर्टची, समजून घ्या. लास्ट टाइमला जेव्हा मुलांनी खूप चांगल्या गुणांनी लेखी काढली, पण पोरं जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी तेवढी अर्धी बी पोरं मिळाली नाहीत हायकोर्टला, लक्षात घ्या. का तर पोरं या स्किल टेस्टमधून बाहेर पडली, मिनिमम मार्क्स पण नाही मिळाले त्यांना टायपिंगमध्ये. तुम्हाला वाटतं की 40ची स्पीड नाही, तुम्हाला 50, 55, 60ची स्पीड पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुमची ते 40ची स्पीड जी अचीव होते, ॲक्युरेसी मेंटेन राहते. सो तुम्हाला रोज टायपिंगला सुद्धा आपण क्लर्कमध्ये हे लेसन्स देणार आहोत. बघा, असे लेसन्स हे का दाखवते माहिती का, हे गरजेचं आहे. कोणतेच क्लास तुम्हाला हे सांगणार नाही, पोस्ट काढायला हे महत्त्वाचं आहे. हा,
आणि मुलाखत तुमची इंग्लिशमध्ये होते. सो तुम्ही जर टायपिंग टेस्ट क्लिअर केली तर आपण मुलाखतीची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याकडे ऑलरेडी 3-4 क्लर्क आहेत. सो ज्यांनी आत्ता लास्ट इयरला एक्झाम दिली, ज्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि आत्ता उद्या 16 तारखेला एक मुलाखत आहे. सो त्या मुलाखतीमधले सुद्धा आपले मित्र आहेत जे क्लर्कला एलिजिबल आहेत. त्यांचं नाव विराज आहे, तुम्ही सर्च करू शकता त्या PDF मध्ये. सो तिथून त्यांच्याकडनं सुद्धा आपण समजून घेणार आहोत, एक पॉडकास्ट घेणार आहोत. सर असा प्रॉपर विचार केला आणि बॅचची प्राइस फक्त आणि फक्त 599 रुपये ठेवली आहे. सो स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं, बिंदास आपली क्लर्कची बॅच घेऊन टाकायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली स्टडी नोट्स मिळणार आहेत, डेली मॅथ्सचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहे सोडवण्यासाठी, प्रॅक्टिस टेस्ट, त्यानंतर त्याचं सोल्युशन शीट मिळणार आहे, ते समजून भेटेल आणि टायपिंग टार्गेट सुद्धा मिळणार आहेत. रोज तुम्हाला टाईप करायचे. आणि त्यानंतर शिपाईसाठी बघा, शिपाईची बॅच ऑल सब्जेक्ट बॅच. तर शिपाईला फक्त 5 प्रश्न जे असतात, एक लक्षात घ्या, शिपाईला जर तुम्ही बघाल 5 प्रश्न इंग्लिशचे, 5 प्रश्न मराठीचे असतात, 5 प्रश्न इंग्लिश, 5 प्रश्न मराठी आणि 20 प्रश्न जे असतात तर ते GKचे असतात. सो ही बॅच तुम्हाला मिळणार आहे 299 रुपयाला. आणि इथं सुद्धा आपण तुमची शारीरिक चाचणीबद्दल सुद्धा माहिती देणार आहोत आणि मुलाखतीची सुद्धा माहिती जी आहे तर ती देणार आहोत. सो परीक्षेपासून मुलाखतीची तयारी आपण करणार आहोत. सो ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता 299 रुपयाला. जर तुम्ही ड्रायव्हरला एलिजिबल आहात तर 199 रुपयाच्या आपल्या ड्रायव्हरच्या नोट्स आहेत, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञानचे तुम्हाला पूर्ण लेक्चर्स मिळतील आणि मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या शहरालगतची महत्त्वाची स्थळे, तुम्हाला तिथे त्याबद्दलची माहिती, रस्त्याची माहिती आणि वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान या संबंधीच्या सुद्धा नोट्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर मिळणार आहेत. सो बिंदास तुम्ही त्या घेऊ शकता. बघा, ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला आपल्या सगळ्या बॅचेस दिसतील आणि ई बुक्स दिसतील. आपल्याला सगळ्याला स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनलसोबत जॉईन व्हायचं आहे, कारण की सगळ्या माझ्या भावना आहेत किंवा सगळ्या माझ्या ज्या काही अपडेट्स असतात सगळं काही मी तुमच्यासमोर तिथंच मांडत असते. लक्षात घ्या, जे काही मला बोलायचं आहे, तुमचे जे काही डाऊट्स येतात, कॉल्स येतात, जे काही, तेव्हा मला असं वाटतं की पोरांना एक गोष्ट एक्सप्लेन करायची गरज आहे तर ती गोष्ट मी टेलिग्रामवर एक्सप्लेन करत असते. तुम्ही जॉईन करा, तुम्हाला कळेल की गोष्टी किती व्यवस्थित आहेत आणि आम्ही किती सिरियसली आणि किती युद्ध पातळीवर हायकोर्टसाठी काम करत आहोत हे सगळं तुम्हाला कळेल. तुम्ही फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ते तर फ्री आहे. चला, तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहात तर खूप धन्यवाद की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि अगदी प्रामाणिकपणे एक बुक लिस्ट आणि प्रामाणिकपणे गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. सो तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडलं असेल तर. आणि जाताना जर काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. चला, थँक्यू सो मच. तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून आपण सर्व इथं तयारी करतोय. चला, तर आजसाठी इथेच थांबूया. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. लेक्चर आवडलं तर एक लाईक नक्की करा. बाय बाय एव्हरीवन.